राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आता 30 जून ते 18 जुलै दरम्यान होणार आहे। आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार नेमके काय महत्त्वाचे निर्णय घेणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची अपडेट, राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाची आता तारीख समोर आलेली आहे। गौरी, आपण जर बघितलं तर कामकाज सल्लागार समिती नुकतीच संपलेली आहे आणि या बैठकीत अधिवेशन किती तारखेपर्यंत घ्यायचं यावर चर्चा झाली। जी आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 30 तारीख पासून 18 जुलै पर्यंत हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे। यामध्ये प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असतील, त्यासोबत काही महत्त्वाची विधेयके आहेत ती या पावसाळी अधिवेशनात घेतली जाणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचसोबत कामकाज समितीचे सर्व सदस्य जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत आता निर्णय झालेला आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधून त्याचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते 30 तारीखपासून सुरू होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। गौरी, नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।